याच्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे संख्या। कृपया सर्वांना रिक्वेस्ट आहे की ज्यांनी आपले हे चॅनल अजून सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच्या शेजारी जे बेल बटन आहे ते दाबा, म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओ येत जातील। तर बघा, सर्वात महत्त्वाचा आणि सुरुवातीचा टॉपिक म्हणजे संख्या। याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण संख्या पद्धतीबद्दल पाहिलं, आता संख्येबद्दल पाहणार आहोत। संख्येवर आधारित बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। तर मग संख्येचे प्रकार कोणते असतात, किती प्रकार आहेत, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात ते आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहणार आहोत। तर संख्या, आता संख्येचे प्रकार या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं तर एक संख्येच्या प्रकाराची 3 याच्यामध्ये विभागणी केलेली आहे। सुरुवातीला संख्येचे मुख्य प्रकार असतात जे की संख्या पद्धतीनुसार आपल्याला मिळतात। त्यानंतर संख्येचे विभाज्यतेनुसार संख्येचे प्रकार पडतात। विभाज्यता म्हणजे काय, तर कोणत्या संख्येला भाग जातो, कोणत्या संख्येला भाग जात नाही यानुसार विभाज्यता ठरते। आणि शेवटी संख्येचे इतर प्रकार असतात जे आपल्याला परीक्षेमध्ये ज्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात। तर बघा, मुख्य प्रकार कोणते आहेत, तर मुख्य प्रकार पाहत असताना पहिला प्रकार जो आहे ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स। त्यानंतर असतात पूर्ण संख्या, होल नंबर्स। त्यानंतर असतात पूर्णांक संख्या, इंटिजर्स। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्यानंतर असतात परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स आपण त्याला म्हणतो। त्यानंतर असतात अपरिमेय संख्या आणि शेवटी असतात बघा वास्तव संख्या। हे संख्येचे मुख्य प्रकार आहेत जे की संख्या पद्धतीनुसार आपल्याला आलेले आहे। याला म्हणायचं संख्येचे मुख्य प्रकार। याच्याबद्दल डिटेल आपण पाहणार आहोत। त्यानंतर मी तुम्हाला सांगतो विभाज्यतानुसार पडणारे प्रकार। तर या ठिकाणी पहिला प्रकार जो आहे त्याला म्हणतो आपण समसंख्या। दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो विषम संख्या। त्यानंतर असतात मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या। हे विभाज्यतेनुसार पडणारे प्रकार आहेत। भाग जातो, भाग जात अथवा जात नाही, दोनने भाग जातो यानुसार। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर संख्येचे इतर प्रकार पडतात। इतर प्रकार म्हणजे जे आपल्याला दैनंदिन परीक्षेमध्ये विचारले जातात। इथं आहेत बघा त्रिकोणी संख्या, याच्यावर आधारित मॅक्झिमम परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। त्यानंतर असतात चौरस किंवा पूर्ण वर्ग संख्या। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्यानंतर असतात पूर्ण घन संख्या, पूर्ण घन संख्या। त्यानंतर असतात बेरीज व्यस्त संख्या। त्यानंतर गुणाकार व्यस्त आणि व्युत्क्रम संख्या। त्यानंतर त्रिकोणी संख्या, पंचकोनी संख्या आणि षटकोनी संख्या। बघा, एका परीक्षेमध्ये फक्त प्रश्न आला होता त्यामुळे मी हे देखील तुम्हाला संख्येचे प्रकार सांगणार आहे। त्रिकोणी संख्या, पंचकोनी संख्या आणि षटकोनी संख्या। बघा, ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं 6 6 12 8 20 हे संख्येचे एवढे प्रकार आहेत। हे मुख्य प्रकार 6, विभाज्यतेनुसार पडणारे प्रकार आणि त्यानंतर इतर प्रकार या पद्धतीने। या लेक्चरमध्ये आपण फक्त मुख्य प्रकाराविषयी माहिती पाहणार आहोत, त्याच्यानंतर विभाज्यतेनुसार पडणारे प्रकार। तर या ठिकाणी लक्षात घ्या, अजून एक तुम्हाला विचारलं जातं अनुचर संख्या किंवा क्रमवार संख्या। हे शब्द असतात, बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं। अनुचर किंवा क्रमवार म्हणजे काय, याला कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असं म्हणतात, क्रमवार संख्या। तर लक्षात घ्या, त्याच्यानंतरची संख्या म्हणजे त्याची अनुचर संख्या असते किंवा क्रमवार संख्या असते। मग त्या ठिकाणी क्रमवार नैसर्गिक असतील तर +1 करावं लागतं, क्रमवार सम असतील तर +2 करावं लागतं, कारण 2 मिळवल्यानंतरच पुढची काय मिळते, समसंख्या मिळते। बघा, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल। हे संख्येचे प्रकार आहेत, संख्या आणि हे मुख्य प्रकार, विभाज्यतेनुसार प्रकार आणि इतर प्रकार। आता आपण काय करूयात, तर संख्येच्या पहिल्या मुख्य 6 प्रकाराबद्दल पाहूयात। तर या ठिकाणी बघा, मुख्य 6 प्रकार कोणते आहेत, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या। तर थोडक्यात पाहूयात, अतिशय सोपं आहे, फक्त लक्षात घ्या। फर्स्ट इज नॅचरल नंबर। नॅचरल नंबर ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी नैसर्गिक संख्या असतात। आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय पहा, तर इन शॉर्ट तुम्ही जर पाहिलं नैसर्गिक संख्या तर याला दुसरं एक नाव आहे मोज संख्या, काउंटिंग नंबर्स असं आपण म्हणतो, काउंटिंग नंबर्स। ज्या संख्या दैनंदिन व्यवहारामध्ये वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जातात त्या संख्यांना काय म्हणायचं, नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असं म्हणायचं।
बघा, तुम्ही जर एखाद्या वस्तूची काउंट करायला सुरुवात केली तर आपण त्याची काउंट कुठून सुरुवात करतो? 1 पासून. 0 त्या ठिकाणी आपण घेत नाहीत, म्हणून लक्षात ठेवायचं 0 इज नॉट ए नॅचरल नंबर. 0 ही काय नाही? नैसर्गिक संख्या नाही. मग 1 पासून सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. याच्याबद्दल काय काय लक्षात ठेवायचं बघा. या ठिकाणी 1 ही काय? सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर नैसर्गिक संख्या कशा असतात रे? अनंत असतात. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं, लक्षात घ्या, सर्वात मोठी जर नैसर्गिक संख्या सांगायची म्हटलं तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. आणि चौथा गुणधर्म याचा लक्षात ठेवा, या नैसर्गिक संख्याची जर तुम्ही काय केलं? बेरीज वजाबाकी गुणाकार केला तर या ठिकाणी काय येतो? नैसर्गिक संख्याच येतो. बेरीज वजाबाकी व गुणाकार केला तर त्या ठिकाणी काय येतो? नैसर्गिक संख्याच येतो. एवढं लक्षात ठेवा अबाउट नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या. आता बघा, याच्यानंतर काय झालं माहिती आहे का? इथं 10 लिहिला, पण 10 साठी कशाची गरज भासली? शून्याची गरज भासली. मग शून्याची गरज भासल्यामुळं काय झालं? संख्येचा दुसरा प्रकार अस्तित्वात आला, ज्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? पूर्ण संख्या असं म्हणतो. मग पूर्ण संख्या म्हणजे काय? तर सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य, सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य यांना मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला काय म्हणायचं? पूर्ण संख्या असं म्हणायचं. लक्षात घ्या, पूर्ण संख्या. आता सगळ्याला काय वाटलं की संख्या पूर्ण झाल्या म्हणून त्याला नाव काय दिलं? पूर्ण संख्या असं नाव दिलं. सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य यांना मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला काय म्हणतात? पूर्ण संख्या असं म्हणतात. इथेही काय काय लक्षात ठेवावं लागेल बघा. पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? मग 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. 0 ही काय आहे? सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. बाकी तेच पॉइंट आहेत, लक्षात ठेवा. पूर्ण संख्या देखील अनंत असतात. या ठिकाणी देखील पहा, सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. आणि पूर्ण संख्याची बेरीज वजाबाकी व गुणाकार काय असतो रे? पूर्ण संख्याच असतो. एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता याच्यावर काय प्रश्न विचारला जातो? तर या ठिकाणी सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? तर लक्षात ठेवा 0. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर 1. याच्यावर आधारित विचारलं जाऊ शकतं. ऋण संख्या या पूर्ण संख्येमध्ये येत नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवा, किंवा नैसर्गिक संख्येमध्ये देखील येत नाहीत. बघा, पूर्ण संख्या झाल्या, पूर्ण संख्या झाल्या, नैसर्गिक संख्या झाल्या. पण पुन्हा असं लक्षात आलं, काही संख्या नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यापेक्षा लहान असतात. मग नैसर्गिक संख्येपेक्षा लहान असणाऱ्या संख्या कोणत्या? तर ऋण संख्या. मग ऋण संख्या संख्येच्या कोणत्या प्रकारामध्ये येतात? तर ऋण संख्या या संख्येच्या तिसऱ्या प्रकारामध्ये येतात आणि त्याला आपण काय म्हणतो रे? पूर्णांक संख्या असं म्हणतो. तर बघा, पूर्णांक संख्या म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घ्या. पूर्णांक संख्या कशाला म्हणतात? तर पूर्णांक संख्या कशा असतात बघा. तिसरा प्रकार जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये पहा 0 येतो, इकडं 1 2 3 4 5 6 या नैसर्गिक संख्या आणि याच्यापेक्षा लहान असणाऱ्या या ऋण संख्या या जर आल्या तर या ठिकाणी काय तयार झाल्या? पूर्णांक संख्या तयार झाल्या. सर्व नैसर्गिक संख्या कॉमा 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या काय? विरुद्ध संख्या यांना मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला काय म्हणतात? पूर्णांक संख्या असं म्हणतात. बघा, या सर्व कोणत्या संख्या आहेत? पूर्णांक संख्या आहेत. इथं जर तुम्ही लक्षात ठेवायचं म्हटलं, इथं सर्वात लहान सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सर्वात लहान सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. या ठिकाणी बघा, पूर्णांक संख्या देखील कशा असतात? अनंत असतात. सर्वात मोठी सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. पूर्णांक संख्या देखील कशा असतात? अनंत असतात. आणि पूर्णांक संख्याची बेरीज वजाबाकी व गुणाकार हा नेहमी काय असतो रे? पूर्णांक संख्याच असतो. एवढं मात्र या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. अजून काय लक्षात ठेवायचं पूर्णांक संख्येच्या बाबतीत? तर त्या ठिकाणी एक छोटीशी मी संख्या रेषा काढतो. संख्या रेषेनुसार तुमच्या लक्षात येईल. बघा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि या कोणत्या आहेत?
पूर्णांक संख्या. अजून आपल्याला पूर्णांक संख्येबद्दल पाहायचंय. बघा थोडक्यात सांगतो. संख्या रेषा तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर संख्या रेषा या ठिकाणी मी काढणार आहे. संख्या रेषा पहा. बघा ही आपण या ठिकाणी संख्या रेषा काढली. या संख्या रेषेवर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मध्यभागी 0 असतं, इकडं +1 +2 +3 +4 असतं, या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतात. याला संख्या रेषा का म्हणायचं याचं कारण लक्षात ठेवा. या ठिकाणी हा ओ हा असतो, इकडं ABCD EFGH ही संख्या रेषा आहे. पहिला संख्या रेषा का म्हणायचं? रेषेचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. रेषा दोन्ही बाजूला कशी असते? अमर्याद असते. याला संख्या रेषा का म्हणतात? तर या रेषेवरील बिंदू काय दर्शवितात रे? संख्या दर्शवितात. या ठिकाणी ए हा बिंदू कोणती दर्शवितो? धन 1, तो त्याचा निर्देशक झाला. बी हा बिंदू कोणती दर्शवितो? धन 2, तो त्याचा निर्देशक झाला. बघा या ठिकाणी बीचा निर्देशक काय असतो? तर बीचा निर्देशक या ठिकाणी काय असतो? धन 2 असतो. बीचा निर्देशक धन 2. याच्यामध्ये जर तुम्ही आता पाहिलं तर बघा यानुसार या संख्या रेषेनुसार ही संख्या रेषा आहे पहा. संख्या रेषेनुसार पूर्णांक संख्येचे 2 प्रकार पडतात. या असतात धन पूर्णांक संख्या आणि या असतात ऋण पूर्णांक संख्या. या काय असतात? ऋण पूर्णांक संख्या. याला इंटिजर्स असं म्हणतात. पॉझिटिव्ह इंटिजर्स अँड निगेटिव्ह इंटिजर्स. एक लक्षात ठेवा, सर्व धन पूर्णांक संख्या या शून्यापेक्षा कशा असतात? मोठ्या असतात आणि सर्व ऋण पूर्णांक संख्या या शून्यापेक्षा काय असतात? लहान असतात. या संख्या रेषेचा एकच गुणधर्म आहे. जसं जसं तुम्ही डावीकडे याल तसं तसं संख्या काय होत जातात? लहान लहान होत जातात. -1 पेक्षा -2 लहान असतो, याच्यापेक्षा -3 लहान असतो. इकडे गेलात तर संख्या लहान लहान होत जातात, इकडे आलात तर संख्या काय होत जातात? मोठ्या मोठ्या होत जातात. मग यावर आधारित काय प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा. बट 0 इज नॉट ए निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह नंबर. 0 ही काय नाही? धन किंवा ऋण पूर्णांक संख्या नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. मग याच्यावर आधारित काय प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये? आपल्याला असे नंबर्स दिले जातात -8 -7 5 -3 2 0 8 आणि याचा असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर लिहा असं म्हणतात, किंवा चढता उतरता क्रम. मला सांगा या ठिकाणी जर तुम्हाला याचा चढता क्रम लिहायचा असेल तर बघा चढता क्रम म्हणजे काय असतो? तर सगळ्यात स्मॉलेस्ट अगोदर लिहायचा. मला सांगा या सर्व संख्यापैकी सर्वात स्मॉलेस्ट कोणता रे? सगळ्यात लहान कोणता रे? जेवढा निगेटिव्ह नंबर मोठा असेल तेवढा तो लहान असतो. म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान आहे -8, त्यापेक्षा मोठा काय येईल? -7, त्यापेक्षा मोठा -3, त्यानंतर काय येईल? 0, पुन्हा काय येईल? 2, पुन्हा 5 पुन्हा काय रे? 8. बघा चढता क्रम झाला. किंवा कधी कधी विचारतात याच्या मधोमध येणारी संख्या कोणती? तर याच्या मिडल नंबरला येणारी कोणती रे? 0. याला म्हणतात असेंडिंग ऑर्डर. जर डिसेंडिंग ऑर्डर लिहायची म्हटलं तर या ठिकाणी बघा उतरता क्रम. उतरता क्रम काय असतो? बघा याच्या उलट लिहायचं 8 5 2 0 -3 -7 आणि -8. बघा पण उतरता क्रम जरी लिहिला तरी मिडल नंबरची संख्या त्या ठिकाणी बदलत नसते. एवढं मात्र लक्षात ठेवा. दिस इज अबाउट इंटिजर्स. एवढं तुम्हाला कशाबद्दल लक्षात ठेवावं लागेल? पूर्णांक संख्येबद्दल लक्षात ठेवावं लागेल. बघा नैसर्गिक संख्या झाल्या, पूर्ण संख्या झाल्या, पूर्णांक संख्या झाल्या. पूर्णांक संख्येमध्ये काय आलं? निगेटिव्ह नंबर्स आल्या. याच्यानंतर काय झालं? परिमेय संख्या. आता परिमेय संख्या का अस्तित्वात आल्या बघा. मी या ठिकाणी एक नंबर लिहितो 3/5. 3/5 मी लिहिलं. मला सांगा 3/5 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे का पूर्ण संख्या आहे का पूर्णांक संख्या? तर बघा आपल्याला सांगता येत नाही. तुमच्यापैकी कुणालाही मी विचारलं तरी या ठिकाणी 3/5 ही काय नाही? नैसर्गिक किंवा पूर्ण किंवा पूर्णांक संख्या नाही. मग या ठिकाणी संख्येचा चौथा प्रकार अस्तित्वात येतो. त्यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे का? परिमेय संख्या असं म्हणतो. परिमेय संख्या यालाच म्हणतात बघा रॅशनल नंबर्स. परिमेय संख्या काय म्हणायचे याला? रॅशनल नंबर्स. परिमेय संख्या कशाने दाखवतात माहिती आहे का? तर क्यू ने दाखवतात. एक लक्षात ठेवा, नॅचरल नंबर्स आर डिनोटेड बाय n, होल नंबर्स आर डिनोटेड बाय w, इंटिजर्स आर डिनोटेड बाय i आणि परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स आर डिनोटेड बाय q. आता परिमेय संख्या म्हणजे काय बघा. सरळ साधं फक्त लक्षात ठेवायचं, ज्या संख्या p/q या स्वरूपामध्ये लिहिता येतात त्या संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा
पी अँड क्यू हे काय असले पाहिजेत, पूर्णांक असले पाहिजेत. आणि क्यूची किंमत काय नसली पाहिजे रे, शून्य नसली पाहिजे. क्यूची किंमत काय नसली पाहिजे, शून्य. डिनॉमिनेटरला झिरो नसला पाहिजे. का डिनॉमिनेटरला झिरो नसला पाहिजे, वी नो दॅट वेन वी, बघा आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण शून्याने एखाद्या संख्येला भाग देतो तेव्हा त्याचं उत्तर काय असतं, इन्फिनिटी असतं. शून्यानं कोणत्याही संख्येला भाग दिला तर त्याचं उत्तर काय असतं, इन्फिनिटी असतं. म्हणून या ठिकाणी परिमेय संख्येचा छेद काय नसावा, शून्य नसावा, एक लक्षात घ्या. मग या ठिकाणी परिमेय संख्येबद्दल काय काय लक्षात ठेवायचं बघा. तर सर्व नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या काय असतात रे, परिमेय संख्या असतात. बघा 5 घेतलं याचा डिनॉमिनेटर 1 लिहिला, परिमेय संख्या आहे. -8 घेतलं याचा छेद 1 लिहिला, काय आहे, परिमेय संख्या आहे. सर्व नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या काय असतात, परिमेय संख्या असतात. शून्य ही परिमेय संख्या आहे का, आहे. शून्य ही परिमेय संख्या आहे कारण शून्याचा छेद आपण कोणतीही संख्या लिहिता येतो. 0/-5 जरी असलं तरी शून्यच येतं. 0/3 जरी असलं तरी काय येतं, शून्यच येतं. म्हणून लक्षात ठेवा शून्य ही परिमेय संख्या आहे, मात्र शून्य काय नाही, धन किंवा ऋण परिमेय संख्या नाही. आता तुम्ही म्हणता धन परिमेय संख्या म्हणजे काय, तर या ठिकाणी लक्षात घ्या धन आणि ऋण परिमेय संख्या. धन परिमेय संख्या म्हणजे काय लक्षात घ्या आणि ऋण परिमेय संख्या म्हणजे काय, तर या ठिकाणी थोडक्यात सांगतो. परिमेय संख्या म्हणजे लक्षात घ्या P/Q, Q इज नॉट इक्वल टू 0. बघा P/Q, क्यूची किंमत काय नसावी, शून्य नसावी. तर या ठिकाणी बघा धनपरिमेय संख्या म्हणजे काय, तर धनपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या परिमेय संख्येचा अंश व छेद यांची चिन्हे समान असतात. या ठिकाणी बघा 3/5 -8/-12 -15/-20 यांना म्हणायचं धनपरिमेय संख्या. आणि दुसरं जे असतं याला म्हणतात ऋणपरिमेय संख्या, निगेटिव्ह रॅशनल नंबर्स. ऋणपरिमेय संख्या कशा असतात बघा, -8/3, 7/-2, -10/2 याला म्हणायचं ऋणपरिमेय संख्या. धनपरिमेय संख्या काय, तर ज्या परिमेय संख्येचा अंश व छेद यांची चिन्हे समान असतात त्यांना म्हणायचं धनपरिमेय संख्या. बघा याची चिन्हे समान आहेत. तुम्ही म्हणता ऋण चिन्ह दिले आणि त्यांना धन कसं काय म्हणायचं, तर भागाकारामध्ये निगेटिव्ह कॅन्सल होतं, 8/12 राहिलं म्हणजे त्या कोणत्या संख्या झाल्या, धनपरिमेय संख्या. या देखील काय आहेत, धनपरिमेय संख्या आहेत. पण या ठिकाणी एकाचं चिन्ह धन आहे, एकाचं चिन्ह ऋण आहे, म्हणून यांना काय म्हणायचं, ऋणपरिमेय संख्या. याच्यामध्ये देखील असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला ठरवावी लागते. त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा सर्व धनपरिमेय संख्या शून्यापेक्षा मोठ्या असतात आणि सर्व ऋणपरिमेय संख्या शून्यापेक्षा लहान असतात. निगेटिव्ह नंबर असा दिसला की त्या ठिकाणी तो शून्यापेक्षा लहान येणार, पॉझिटिव्ह दिसला की तो शून्यापेक्षा मोठा असणार. अजून एक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो बघा, एखादी तुम्हाला जर संख्या दिली 17/3, 17/3 ही परिमेय संख्या कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे, तर काय करायचं बघा, एकदम सोपं आहे. या 3ने 17ला भाग द्या, 3×5=15. पहिला इंटेजर कोणता आला रे, 5. बाकीचा विचार करायचा नाही. पुढचा इंटेजर कोणता आहे, 6. म्हणून 17/5 ही परिमेय संख्या कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान असते, 5 व 6 या दोन पूर्णांकाच्या दरम्यान असते. -123 छेदस्थानी 18 ही परिमेय संख्या कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या 18ने 123ला भाग द्या, 18 सकून अष्टोदर्शे. मग या ठिकाणी बघा -6 येतं, -6 आणि काय रे, -7. बाकी किती उरू द्या, फक्त पहिला भाग लक्षात घ्या, त्याच्यानंतरचा क्रमवार येणारा पूर्णांक घ्या, -6 -7. पण असं जर दिलं 17/25, 25ने 17ला भाग देत नाही, जात नाही, अशा वेळेस शून्याचा भाग द्या. मग ही परिमेय संख्या कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान असते, 0 व 1 या दोन पूर्णांकाच्या दरम्यान असते. एवढं मात्र लक्षात ठेवा. दिस इज अबाउट रॅशनल नंबर्स. परिमेय संख्येबद्दल एवढं लक्षात ठेवावं लागेल. त्याचा लहान मोठेपणा मात्र आपल्याला नंतरच्या पिरियडमध्ये पाहावा लागेल. बघा नंतरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला तो सांगेल परिमेय संख्या. याच्यानंतर अजून एक याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, अजून कोणत्या संख्या परिमेय संख्या असतात, तर अजून 2 प्रकार आहेत परिमेय संख्येचे. बघा आवर्ती दशांश अपूर्णांकाच्या संख्या असतात त्या देखील परिमेय संख्या असतात. बघा आवर्ती दशांश अपूर्णांकात ज्या संख्या आहेत त्यांना देखील आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असं म्हणतो. आणि शेवटी
या ठिकाणी बघा करणीयुक्त परिमेय संख्या असतात, करणीयुक्त परिमेय. थोडक्यात सांगतो पहा, म्हणजे कसं, तर या ठिकाणी आपण जर असं लिहिलं 2.333333 किंवा या ठिकाणी जर आपण लिहिलं 5.45454545 किंवा 1.123123 असं, या देखील परिमेय संख्या आहेत. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं वर्गमुळात 16 आहे, करणीयुक्त परिमेय संख्या याचं वर्गमूळ निघतं 4 आहे म्हणून ही परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 25 आहे याचं वर्गमूळ निघतं 5 आहे म्हणून ही परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 36 आहे याचं वर्गमूळ निघतं 6 म्हणून ही परिमेय संख्या आहे. आता तुम्ही म्हणता या कशा परिमेय संख्या आहेत, तर बघा 2.333 ला आपण शॉर्टमध्ये लिहितो 2.3 वरती डॉट देतात, हे आवृत्तीचं चिन्ह आहे. मग याला म्हणायचं 2.3/9. एकाची आवृत्ती असेल तर छेद 9 लिहायचा असतो, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी 3 1 3 3 त्रिक 9 2.1/3 म्हणजे याचं उत्तर किती आलं रे 703. 3 2 6 1 7 703. मग तुम्ही म्हणता या 703 ची किंमत इतकी आहे का, तर 703 ची किंमत इतकी असते. बघा 3 ने 7 ला भाग देऊन बघा 3 2 6 उरला 1 पॉईंट दिला 10 झाले, 3 3 9 1 उरला 10 झाले, 3 3 9 1 उरला 10 झाले, 3 3 9 आलं का जे 2.333. म्हणून लक्षात घ्या ज्या संख्या आवृत्ती दशांश अपूर्णांकामध्ये असतात त्या संख्या देखील काय असतात, परिमेय संख्या असतात. मग या ठिकाणी मला सांगा परिमेय संख्या या सर्व आहेत तर अपरिमेय संख्या कोणत्या असतात. मग या ठिकाणी आपण काय करूयात, संख्येचा 5वा प्रकार पाहूयात, अपरिमेय संख्या. बघा नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या झाल्या परिमेय संख्या. आणि आता आपल्याला कोणत्या पाहिजेत, अपरिमेय संख्या. बघा मी या ठिकाणी असं म्हणेल ज्या संख्या परिमेय संख्या नाहीत त्यांना काय म्हणायचं, अपरिमेय संख्या असं म्हणायचं. म्हणजे कसं पहा, बघा 5वा प्रकार या ठिकाणी काय, अपरिमेय संख्या. बघा ज्या संख्या इररॅशनल नंबर्स असं म्हणतात, ज्या संख्या अंश व छेद स्वरूपामध्ये लिहिता येत नाहीत त्या संख्यांना काय म्हणायचं, अपरिमेय संख्या असं म्हणायचं. बघा वर्गमुळात 2, स्क्वेअर रूट मध्ये 2 घेतलं, 3 घेतलं, या ठिकाणी 5 घेतलं, 7 घेतलं, तर या काय आहेत, अपरिमेय संख्या आहेत. याची किंमत जर तुम्ही काढली 1.41 पुढे इन्फानाईट असते, 1.73 इन्फानाईट येते. याची काढून बघा 2.41 अशाच पद्धतीने येते. तुम्हाला वर्गमूळ काढण्याच्या पद्धतीने या किमती काढता येतात, पण या संख्या अंश व छेद या स्वरूपामध्ये लिहिता येत नाहीत म्हणून यांना काय म्हणायचं, अपरिमेय संख्या असं म्हणायचं. पण एक लक्षात ठेवा, वर्गमुळात कोणतीही मूळ संख्या जर लिहिली, या सर्व कोणत्या संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, तर त्या काय असतात, अपरिमेय संख्या असतात. आणि शेवटी लक्षात घ्या वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या सर्व परिमेय आणि अपरिमेय. बघा या ठिकाणी या परिमेय संख्या आणि या काय अपरिमेय संख्या, म्हणजे 4था आणि 5वा जो प्रकार आहे त्या दोन्हीलाच एकत्रितपणे काय म्हणतात, वास्तव संख्या असं म्हणतात. सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला काय म्हणतात, वास्तव संख्या असं म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा परिमेय आणि अपरिमेय यांना मिळून काय तयार होतात, वास्तव संख्या. बघा अशा पद्धतीनं आपण पाहिलं नैसर्गिक संख्या काय झाल्या, पूर्ण संख्या झाल्या, पूर्ण संख्या पूर्णांक संख्या झाल्या, पूर्णांक संख्या परिमेय संख्या झाल्या. हे पहिले 4 प्रकार. त्यानंतरच्या या कोणत्या रे, अपरिमेय. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांना मिळून कोणत्या संख्या तयार झाल्या, वास्तव संख्या झाल्या. हे झाले संख्येचे मुख्य प्रकार आणि याच्यावरच आपली संख्या पद्धती अवलंबून असते. हे संख्या पद्धतीनुसार पडणारे मुख्य प्रकार आहेत. बघा एवढं बेसिक तुम्हाला सुरुवातीला लक्षात ठेवावं लागेल. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण विभाज्यतेनुसार पडणारे प्रकार, समसंख्या, विषम संख्या याच्याविषयी पाहूयात. बघा हे बेसिक आहे. तुम्हाला काही याच्याबद्दल डिफिकल्टी असेल तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा. त्याचं नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं जाईल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.